प्रभू श्रीरामांचं धनुष्यबाण, त्याच प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार आणि हनुमानाची गादा ही उचलण्याकरता कुठेतरी प्रशासनाने आम्हाला भाग पाडू नये. ही सगळी माहिती इथं स्थानिक पोलीस प्रशासन कशा पद्धतीने काम करतं, काय काम करतं, ही देखील आम्ही माहिती ही तिथपर्यंत पोहोचवणार, कारण त्यांच्यापर्यंत माहिती नसतं. छोट्या मोठ्या घटना घडतात, शेवटी पोलीस त्यांची भूमिका ही ठामपणे मांडत असतं, वारंवार मांडतं आणि शेवटी कागद त्यांच्या हातात असतो. कागद एकदा लिहून रंगून पाठवला की त्यांच्या हातात असतो. की केलं का नाही केलं ते समोरच्या व्यक्तीला सिद्ध करावं लागतं. ह्या सगळ्या वस्तुस्थिती आम्ही गृहमंत्री आणि योगायोगाने जे मुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब यांच्यापर्यंत आम्ही सगळी माहिती पोचू आणि आम्ही या ठिकाणी असणाऱ्या सर्वच हिंदू समाजाला खरं तर आमचं म्हणजे सांगणं असेल की आता उद्याच्या काळामध्ये याच्यामध्ये परिस्थिती बदल झाली नाही तर आपल्याला भविष्यामध्ये म्हणजे प्रभू श्रीरामांचं धनुष्यबाण, त्याच प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार आणि हनुमानाची गादा ही उचलण्याकरता कुठेतरी प्रशासनाने आम्हाला भाग पाडू नये, हिंदू समाजाला भाग पाडू नये. हिंदू समाजाचा विचार करावा लागणार आहे. या 37 घटना जानेवारी महिन्यापासून ऑगस्ट महिन्यापर्यंत जर महाराष्ट्रामध्ये घडत असतील तर आज हिंदूंच्या बाबतीमध्ये, सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये फार मोठा प्रश्नचिन्ह आज निर्माण होतोय. म्हणजे 37 घटना जर महाराष्ट्रात घडत असतील तर म्हणजे आज फार मोठं हे आव्हान हे हिंदू समाजासमोर आहे. त्यामुळे आम्ही लवकरच मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांची भेट घेऊ आणि ह्या सगळ्या बाबतीमध्ये कुठंतरी आम्ही त्यांच्या कानावर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही घालणार आहोत. त्यामुळं ह्याच्याने असं काही नाहीये की हे सगळं कार्य कुठेतरी त्यांनी रास्ता रोकाचा गुन्हा दाखल केला म्हणजे ते कार्य थांबल, इतर अन्य कुठले गुन्हे दाखल केले म्हणजे ते थांबल. हे कार्य आज जरी मी असलो करत राहणार, उद्या मी नसलो दुसरे करणार, करत राहणार, लोक राहणार. शेवटी अशा पद्धतीनं थांबवण्याचा प्रयत्न हा म्हणजे अगदी स्वातंत्र्य नव्हतं त्यावेळेसपासून चालू होता आणि आजही तो चालू आहे. त्यामुळं ह्याच्यामध्ये ते काही कोणाच्या वाचून कुठलं काम घेतलं धर्मकार्यातलं अडणार आहे असं कदापि होऊ शकत नाही. त्यामुळे कुणी याच्यामध्ये असं त्यांना वाटत असेल की आम्ही यांना खचू त्यांना खचू तर प्रशासनाला असं वाटत असेल, इथल्या स्थानिक प्रशासनाला, आमच्या अहिल्यानगरच्या इथं स्थानिक जे अधिकारी वर्ग आहे त्यांना जर असं वाटत असेल तर मला वाटत नाही तसं होईल. त्यामुळे त्यांनी अशा घटना घडत असताना कुठंतरी आज धीरसिंग परदेशींच्या केसमध्ये मी जसं मुंबईला पत्रकार परिषद घेतली तर त्यावेळेसपासून ह्या लोकांनी कुठंतरी आपल्याला पाहायला मिळतंय की वेगळ्या पद्धतीनं याच्यामध्ये फार लूपहॉल, म्हणजे ह्या केसमध्ये देखील धीरसिंग परदेशींच्या बाबतीमध्ये फार लूपहॉल ठेवलेले आहेत. एवढे म्हणजे समोरच्या बाजूने एक वेगळं झुकतं दिलेलं आहे. म्हणजे आजही त्या केसच्या बाबतीमध्ये फार मोठा प्रश्नचिन्ह आजही निर्माण आहे. याच्यातले आरोपी जर आपण पाहिले तर ते वेगळ्या प्रकारचे आरोपी आहेत. ते अजूनही पोलीस सांगायला तयार नाहीत की कुठले आरोपी आहेत, कशा प्रकारे त्यांची हिस्ट्री काय. म्हणजे पहिल्या दिवसापासून पोलीस असे सांगत होते की ह्यांच्यावर कुठलीच केस नाही आहे, पण त्यांच्यावर अत्यंत वाईट केसेस आहेत. ते पोलिसांनी लवकर जनतेसमोर जाहीर करावं की हे कुठले पूर्वीचे आरोपी आहेत, कोणत्या केसमध्ये आरोपी होते, हे पोलिसांनी सांगितलं गेलं पाहिजे. म्हणजे पोलीस कुठेतरी वेगळ्या पद्धतीने दिशाभूल करण्याचा प्रयत्न हे इथंच नाही महाराष्ट्रामध्ये करतायत. इथं अहिल्यानगरमध्ये विशेषतः मला स्वतःला अनुभवायला ते अनेक वेळाला मिळतं. मेडिकल ऍडमिशन मधले खात्रीशीर मार्गदर्शन म्हणजे मेडगाईड एज्युकेशन. भारत आणि परदेशातील वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेशासाठी आजच संपर्क करा.